मित्रांनो, तुम्ही कधी रॉकेट उडताना बघितलंय? ते जसजसं वर जातं ना तसं तसं ते त्याच्या एका भागाला मोकळं करतं, सोडून देतं आणि त्यामुळे ते हलकं होतं आणि मग त्याला अजून थ्रस्ट मिळतो वरती उडण्यासाठी. असं करत करत ते जसजसं वर जातं त्याच्या एकेका भागाला सोडत जातं आणि हलकं होत जातं आणि असं करत करत ते ऑर्बिटपर्यंत पोहोचतं, स्थापित होतं. अगदी अशाच प्रकारे जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात वर जायचं आहे ना, तर तुम्हाला हलकं व्हावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टी मागे सोडून द्याव्या लागतील. आपण ना आपल्या आयुष्यात लोड खूप घेतो. आपल्यासोबत थोडंसं काहीतरी वाईट झालं, आपण लोड घेतो. आपल्याला कुणी काहीतरी बोललं, आपण लोड घेतो. कुणी आपली किंमत केली नाही, आपल्याला रिस्पेक्ट दिली नाही, आपण लोड घेतो. मनासारख्या गोष्टी घडल्या नाही, आपण लोड घेतो. आपण खूप जास्त लोड घेतो प्रत्येक गोष्टीचा. बघा, आयुष्यात पुढे जाण्यासाठी, उंच उडण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी हलकं राहणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणून लोड घेऊ नका कोणत्याच गोष्टीचा. आणि जर तुम्हाला हलकं राहायचं असेल ना, तर तुम्हाला सगळ्यात आधी लोकांना इग्नोर करता आलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करता आलं पाहिजे ज्यांच्यामुळे तुम्हाला लोड येतोय. बघा, लोड घेणारा व्यक्ती ना कधीही पुढे जाऊ शकत नाही. पुढे तोच व्यक्ती जातो जो गोष्टींना हलक्यात घेतो, इग्नोर करतो. हा, मला कुणीतरी काहीतरी बोललंय ना, ठीक आहे, मला काही फरक पडला नाहीये. कुणी माझी रिस्पेक्ट करत नाहीये, मला टोमणे मारतंय, तर हा त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. मी कशाला उगाच लोड घेऊ, असा विचार करा. बघा, असा व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही जो सतत याच विचारात असतो की तो मला असं का बोलला, तो माझी किंमत का नाही करत, तो माझ्या कामाला व्हॅल्यू का नाही देत. असा विचार करून जे सतत लोड घेत असतात ना, ते कधीच पुढेही जाऊ शकत नाही आणि खुशसुद्धा राहू शकत नाही. बघा, प्लेनमध्ये सुद्धा जास्त वजनाचं लगेज घेऊन जाता येत नाही. त्याची काहीतरी लिमिट असते. ती का असते? कारण प्लेन जितकं हलकं असतं ना, तितकं कमी फ्यूल त्याला लागतं आणि तितक्याच वेगाने ते फ्लाय करू शकतं. म्हणून आयुष्यात तुम्ही तेव्हाच मोठी उंची गाठू शकता जेव्हा तुम्ही हलके असाल. आणि महान लोकांची हीच खासियत असते. त्यांना लोकांना इग्नोर करता येतं, त्यांना बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करता येतं आणि म्हणूनच ते हलके असतात आणि म्हणूनच ते महान बनतात. आणि आपल्या बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय असतो? आपण चांगल्या गोष्टींना मनावर नाही घेत, पण आपण वाईट गोष्टींना लगेचच मनावर घेतो आणि त्याचाच विचार करत राहतो. समजा मी तुम्हाला एक जोक एकदा सांगितला, तुम्ही हसाल. दोनदा सांगितला, हसाल. पण 10 वेळा सांगितला तर तुम्ही हसणार का? अजिबात नाही. मग जर तुम्ही एका जोकवर पुन्हा पुन्हा हसू शकत नाही, तर एकाच दुःखाला घेऊन पुन्हा पुन्हा रडता कशाला? कारण बरेच लोक मागच्या गोष्टी आठवून रडत असतात, दुःखी होत असतात. एक वर्षा आधी घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करून ते आत्ता दुःखी असतात. म्हणून आत्ताचा विचार करा. आणि विचार करायचाच असेल तर चांगल्या गोष्टींचा विचार करा ना. जसं वाईट घडलं असेल तसं चांगलंही घडलं असेल तुमच्याबरोबर, त्यांचा विचार करून खुश व्हा. इग्नोर करा त्या सगळ्या गोष्टींना ज्या तुम्हाला दुःखी करताय, ज्या तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवताय.